दरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर सामान्य नागरिकांच्याही प्रतिक्रिया आता समोर आल्या आहेत, त्याही एकदा पाहूयात। तर आपल्या सरकारने ही सुवर्ण संधी गमावली आहे अशी माझी तरी भावना आहे। कारण आमच्या मते किंवा सर्व भारतीयांच्या मते साधारण 4 ते 5 दिवसामध्ये पाकिस्तान या जगाच्या नकाशावरून नष्ट झाला असतं। पाकिस्तानकडे युद्ध करायला पैसा नाही, हत्यारं नाहीत, जे हत्यारं आहेत ती सगळी बोगस आहेत। अमेरिकेकडून चीनकडून वापरलेले हत्यारं त्यांना मिळालेले आहेत। त्या मानाने आपल्या भारताने फ्रान्स, रशिया याच्याकडून दमदार हत्यारं घेऊन S-400 राफेल असेल अक्षरशः पाकिस्तानला 2 दिवसातच चेरीस आणलं होतं। पण ट्रम्प तात्यांनी काहीतरी मध्यस्थी केली आणि युद्धविराम झाला असं आम्हाला समजलं। थोडंसं त्या मानाने आम्ही तर नाराज झालो। भारत देशातील नागरिकांना युद्ध थांबल्याचा फार मोठा दिलासा मिळाला आहे आणि पाकिस्तान देशातल्या लोकांना सुद्धा। आणि मी अमेरिका देशाचं सुद्धा ट्विट पाहिलं, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे याच्या पुढं पाकिस्ताननी जर भारत देशावरती हल्ले केले तर आम्ही त्याची पूर्णपणे जबाबदारी घेऊ, असं सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांनी या ठिकाणी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे। आणि भारत पाकिस्तान युद्ध थांबल्याचं ट्विटच्या माध्यमातून कळतात आता या ठिकाणी भारत देशातल्या नागरिकांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे। प्रधानमंत्री वगैरह जो उन्होंने ट्रम्प को चिट्ठी लिखी है कि अब हमारे पास बचा भी कुछ नहीं है, इसलिए हम मोदी जी से माफ़ी मांग रहे हैं कि अब आगे से ऐसा कुछ होगा नहीं, होगा तो उसके जिम्मेवार हम खुद होंगे। लेकिन मुझे ये लग रहा है कि ये कुछ ना कुछ और करेंगे। नहीं अब नहीं, क्योंकि अब दोनों देशों के बीच सीज फायर का आ गया कि दोनों देश नहीं करेंगे अभी। नहीं, जरूर करेंगे। इनका आदत यही है, जो पीछे से वार करेंगे। लेकिन हम तो ये चाहते हैं कि दोनों देश शांति बनाए रखें। इसमें दोनों को घाटा है, उनके पास बचा भी कुछ नहीं। लोग बोल रहे हैं आटा नहीं है, वो नहीं है, लेकिन हम तो ये चाहते हैं दोनों देश शांति से रहे। जिस तरीके से अमेरिका के राष्ट्रपति ट्रम्प को बीच में आके समझौता कराना पड़ा है और मुंह की खानी पड़ी है पाकिस्तान को, और ये देन है देश के प्रधानमंत्री जी मोदी जी की। जिस तरीके से उनकी जो कूटनीति की है, उस कूटनीति जी से ही इस चीज़ को आज सामने आया है। दोनों देश जो है आज मतलब एक समझौते के तर्ज पे सीज फायर पे जो आए हैं, और जो नुकसान जो पाकिस्तान को झेलना पड़ा है वो जिंदगी भर याद रहेगा। आपल्या देशाने त्या जो आपल्या ह्याच्यामध्ये जो काश्मीरमध्ये जो या पाकिस्तानी लोकांनी हल्ला केला त्याचा आपल्या इंडियाने पुरेपूर बदला घेतलेला आहे आणि त्यांना तो सबक मिळालेला आहे। तर आता जर बंद युद्ध झालं असेल तर आपल्या दृष्टीने चांगलं असेल आणि त्यांच्या दृष्टीने चांगलं असेल, आणि ही एक चांगली गोष्ट आहे असं माझ्या मते मला वाटतं। दोन्ही देशांचं युद्ध थांबलंय ते दोन्ही देशांच्या इकॉनॉमीसाठी चांगलं आहे। आमच्या भारतामध्ये युद्ध नको बुद्ध हवा ही प्रथमपासूनची भारताची भूमिका आहे। परंतु जर पाकिस्तानने इतक्या वाईट पद्धतीने आमच्यावरती हल्ले केलेले आहेत की ज्याच्यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, तर याच्या भारताने जे प्रतिहल्ले केलेत ना त्यामध्ये प्रत्येक वेळेला भारताचाच विजय झालेला आहे। आणि ह्या वेळेला जे ऑपरेशन सिंदूर जे राबवलं गेलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने सरकारने पार पाडलेलं आहे आणि त्याचं खरोखरच आम्ही कौतुक करतो की एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला याचा अभिमान आहे की पाकिस्तानवरती जे हल्ले केलेले आहेत, प्रतिहल्ले त्यांचे परतवून लावलेले, आम्ही प्रत्येक वेळेला याच्यामध्ये विजयच मिळवतो आणि यावेळेला पण आम्ही मिळवलं। पाकिस्तान युद्ध थांबलं ही आपल्या देशासाठी चांगली गोष्ट आहे। भारताने सिंदूरच्या माध्यमातून सडेतोडाचं प्रत्युत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला। पाकिस्तान पुन्हा अशी आगळी करणार नाही आपल्यावर हल्ला करण्याची, आणि यातून पाकिस्ताननी व्यवस्थित धडा घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।